नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज अंगोला आनी बोत्सवानाक भेट दिवपाक भायर सरल्यात. भेटीच्या पयल्या पांवड्यार राष्ट्रपती अंगोलाच्या अध्यक्षांच्या आपोवण्या अंगोलाच्या 50व्या स्वातंत्र्य दिसाच्या कार्यावळीत वांटेकार जातल्यो. तशेंच त्यो भारतीय समाजा वांगडा संवाद सादतल्यो. उपरांत राष्ट्रपती 11 नोव्हेंबराक बोत्सवानाक भेट दितल्यो आनी बोत्सवानाच्या अध्यक्षां वांगडा द्विपक्षीय उलोवणी करतल्यो. ह्या भेटी वेळार दोनूय फुडारी सद्याच्या द्विपक्षीय संबंधांचो नियाळ घेतले आनी नव्या वाठारांनी सहकार्याच्या शक्यतायेचेर विचार करतले. तशेंच वेपार, संरक्षण, भलायकी, मुळावी बांदावळ आनी लोकसंबंधांत विविधताय ह्या मळार भासाभास जावपाची शक्यताय आसा. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी जैन हातबरोवपा सांबाळून दवरपा खातीर सरकाराच्या ज्ञान भारतम मोहिमेची आनी प्राकृत भाशेक अभिजात भाशेचो दर्जो दिवपाच्या निर्णयाची तोखणाय केली. नवी दिल्लीत आचार्य हंसरत्न सुरेश्वरजी महाराजांच्या 8व्या 180 उपास पर्ण सुवाळ्याक संबोधीत करतना तांणी सांगले की शांतताय आनी संवसारीक मान्यताय मेळोवपाक जैन धर्माचें उफाट योगदान आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज वाराणसी रेल्वे स्टेशनावेल्यान 4 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाडयांक 5वो बावटो दाखयलो. हे वेळार उलयतना तांणी सांगले, आज वंदे भारत, नमो भारत और अमृत भारत जैसी ट्रेनें भारतीय रेलवे की अगली पीढ़ी की नींव तैयार कर रही है. ये भारतीय रेलवे को ट्रांसफॉर्म करने का एक पूरा अभियान है. वंदे भारत भारतीयों की, भारतीयों द्वारा, भारतीयों के लिए बनाई हुई ट्रेन है जिस पर हर भारतीय को गर्व है. उत्तर प्रदेशाच्या उदरगतीक लागून पर्यटनाच्यो व्हड संदी निर्माण जाल्यात आनी संवसारांतल्या विकसीत देशांच्या अर्थीक वाडीत मुळाव्या साधन सुविधांचो म्हत्वाचो वांटो आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. संसदेचें गिमाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 29 डिसेंबर मजगत आपोवपाच्या सरकाराच्या प्रस्तावाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मान्यताय दिल्या अशी माहिती संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजिजू हांणी सोशल मिडिया पोस्टावरवीं दिली. 19 डिसेंबर मेरेन चलपी ह्या अधिवेशनात लोकशाय घटमूट करपाच्या आनी सामान्य नागरिकांची आकांक्षा पुराय करपाच्या हेतान सकारात्मक भासाभास जातली अशी आस्त तांणी उक्तायल्या. बिहार वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्यावेलो प्रचार पावला तेंगशेर. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी मतदारांक आकर्षीत करपाचे सगळे यत्न करतात. एनडीए फकत उदरगतीचेर न्हय तर राज्याचे दायज सांबाळपाचेरय लक्ष दवरता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सीतामढीत जाल्ले भौशीक बसकेत सांगलें. तशेंच बेतियात घेतिल्ल्या आनीक एक भौशीक बसकेत उलयतना तांणी सांगलें, आज बेतिया से मैं बिहार के हर माता पिता, बिहार के हर नौजवान से कहूंगा, वो दिन दूर नहीं जब बिहार की पहचान फूड प्रोसेसिंग के पावर हाउस के रूप में होगी, टूरिज्म से होगी, टेक्सटाइल से होगी, बिहार की पहचान टेक्नोलॉजी से होगी. मेक इन इंडिया के एक बड़े सेंटर के रूप में होने की दिशा में कदम बढ़ रहे हैं. मजगती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी पूर्णियात जाल्ल्या भौशीक बसकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी मुख्यमंत्री नितीश कुमार हांच्या फुडारपणा खाला बिहार विकसीत राज्य जावपाच्या वाटेर आसा अशें सांगलें. इतले मजगती दुसरे वटेन काँग्रेसची वडील फुडारी प्रियांका गांधी हांणी कटिहार जिल्ल्यांत जाल्ल्या वेंचणूक रॅलीत उलोवप केलें. महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव हांणी जम्मूंत वेंचणूक रॅलीत उलोवप करतना बेरोजगारीची समस्या सोडोवपाक आपूण बांदील आसा अशें सांगलें. महायुती सत्तेर आयल्यार लोकांक दिल्ली सगळी आश्वासनां पुराय करतले अशें तांणी मुखार सांगलें. उत्तराखंड स्थापणुकेच्या रुप्या महोत्सवी कार्यावळीत वांटेकार जावपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां देहरादूनाक भेट दितले. ह्या भेटी वेळार ते यादिस्तीक टपाल तिकीट जारी करतले आनी मेळाव्याक मार्गदर्शन करतले. तशेंच 930 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आनी कांय प्रकल्पांचो बुन्यादी फातर घालतले. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात दवरिल्ले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष आयज 11 दिसांच्या प्रदर्शना खातीर भूतानाक धाडल्यात. सामाजीक न्याय आनी सशक्तीकरण मंत्री डॉ विरेंद्र कुमार हांणी अवशेष व्हरपी शिष्टमंडळाचें फुडारपण केलें. हे प्रदर्शन थिंपू हांगा जावपी संवसारीक शांतताय प्रार्थना महोत्सवाचो एक भाग आसा अशें संस्कृती मंत्रालयान सांगलां. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 6 दिसांत वायव्य आनी लागसारच्या मध्य भारतांत रातचें तापमान सामान्य परस 2 ते 5 अंश सेल्सियस सकयल देंवोवपाची शक्यताय आसा अशें म्हणलां. इजिप्तात जाल्ल्या ISSF संवसारीक शूटिंग सर्तीत भारतीय नेमबाज रविंदर सिंग हांणी दादल्यांच्या 50 मीटर एअर रायफल सर्तीत भांगरा पदक जिखलें. इतल्यान ह्यो
राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.